नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर 3 दिवस लॉंग विकेंड आहे. तर आम्ही प्लॅन केला आहे चला आपल्या घरी जाऊन या. तर आम्ही डिसाईड केलेलं की बसने जावं, पण मौसम काय साथ देत नव्हता म्हणून आम्ही विचार केला की कार घेऊन जावं. तर लेट्स एन्जॉय. योगेशला मंडेला सुट्टी पण आहे, एक छोटीशी शॉर्ट ट्रिप होऊन जाईल म्हणून म्हटलं जाऊन यावं. तो मित्रांनो, आमची जर्नी चालू झाली आहे घरी जायची, पण तुम्ही आता बाहेर बघू शकता की मुसळधार पाऊस चालू आहे. बाहेर पाऊस दाखवून पॅक कसं होतं एखाद्या डायरेक्ट बघू शकता पाऊस किती जोरदार पडतोय, पुढचं काहीच दिसत नाही. अशा पावसात सिग्नल लाईट नेहमी चालू ठेवा. तू काय गाडीची लोकांना काय माहित नाही का गाडी कशी चालवायची. ड्रायव्हिंग क्लास घेतोय. त्याची आयडेंटिटी आहे ना. तुझी पण कशी आयडेंटिटी बनव ना, काय फुल चड्डी बनव. पण बनेलवर फिरतो तू सँडो घालून. ऍक्च्युली आम्ही प्लॅन केलेला की 8 वाजताच निघू, पण कोणाला 8 वाजता उठणं झालं नाही. हा, आणि योगेश थोडं मी उठलेलो. मी 8:30ला उठलेलो, पण बघितलं की सर्व झोपलेत. मग मी पण झोपलो. नाही, मी झोपलं नाही, मी उठून एक्सरसाइज केली. ओ माय गॉड. मग जिमला जाऊन आलास का? हो, आज जिमला जाऊन आलो. झोपेत जाऊन आला. इथला मी झूट नाही बोलणार आहे तयार. पिझ्झा घेतलाय डबल, काय कुठला आहे? चीज डबल चीज मार्गरिटा आहे. आणि हे चिकन स्पायसी पॉप्स आणि चॉकोलावा केक घेतलेला आहे. मस्तपैकी ड्राईव्ह करत खाणार आहेत. खाऊन घेतो, मग भेटू तुम्हाला परत. अचानक मध्ये एवढा जोरात पाऊस आलाय. आता ऊन होतं 2 मिनिटं आधी आणि जोरात एवढा पाऊस आलाय. लगेच काळोख आला आणि पाऊस चालू झाला. पण पावसात ड्राईव्ह करायला मजा येते. पण ट्रॅफिक नाही पाहिजे आणि असा लॉंग रूट पाहिजे. लॉंग रूट असला ना की मग चालवणाऱ्याला पण टेन्शन नाही आणि बाजूला जे बसतं ते पण एन्जॉय करू शकतो. पण आता आपण चहा पिऊया प्लीज यार. आपण थांबून आता चहा पिऊया, कारण थोडीशी कंटिन्यू आम्ही 2 वाजल्यापासून ड्राईव्ह करत आहे. आम्ही नाही, तू ड्राईव्ह करतोय. आणि थोडा कंटाळ पण आलाय चालवून. हा, मस्त टी ब्रेक घेऊया आता. येस. बघू आज मम्मीने काय बनवून ठेवलं असेल घरी. आय गेस मम्मीने ना फिश बनवली असेल. तू सांगितलेलं होतं का मम्मीला फिश बनवायला? मम्मीला तुला जे आवडेल ते बनव. हा का? योगेश खूप दिवसानंतर फिश खाणार आहे. पुण्यात अशी फ्रेश फिश भेटत नाही ना. मग असं फ्रेश नसल्यावर मग ते जास्त खाऊ नाही वाटत. मग आम्हाला पुण्यात फिश नाही खायला भेटत. मग ढाणूला गेलो की योगेश 5 दिवस फिश खातो. मला पण एवढी फिश नाही आवडत, त्याला खूप फिश आवडते. म्हणजे त्याला रोज सकाळ संध्याकाळ फिश जरी दिली ना तरी तो खाईल, असं आहे त्याचं. आणि माझं असं की ठीक आहे, म्हणजे मला एवढं नाही आवडत. बट आय प्रेफर इटिंग फिश रेदर देन चिकन. जर पुण्यात फ्रेश भेटत असते ना तर मग त्याने रोज खाल्ली असती. इकडे मॅप लावला नाही बघ, त्याने रोज लावली असती, खाल्ली असती. आय मीन सॉरी. ॲक्च्युली आम्ही फिश पुण्यात पण खायचे, पण नेहा एक दिवस ऑफिस पार्टीला गेलेली आणि तिथे तिने फिश खाल्लेली. मे बी ती कच्ची असल्यामुळे किंवा प्रॉपर शिजली नसेल, नाही तर फिशचा वास आला. वास पण आला आणि त्याच्यानंतर ना माझं पोट खराब झालेलं होतं. मे बी मी काहीतरी मिक्स मॅच खाल्लं फिश सोबत, जसं की व्हाईट सॉस पास्ता वगैरे असं काहीतरी खाल्लं मी त्याच्यासोबत. आणि दूधवालं काही खायचं नसतं ना फिश बरोबर, असं मला माहिती आहे जोपर्यंत. तर माझं ना पोट खराब झालेलं आणि मग 2 दिवस मी खूप आजारी पडलेली होती. तेव्हापासून मी फिश खायची सोडली. आणि आता नेहा फिश खात नाही, मग एकट्यासाठी कुठे फिश आणणार. मी पण फिश आणायचं बंद केलं. पण मला असं ते प्रॉन्स वगैरे मी खाऊ शकते. प्रॉन्स
पण आजकाल मला ना खूप वास येतो फिशचा. मे बी बनवण्यात काय असेल का काय, आय डोंट नो, बट पुण्याच्या फिशचा खूप वास होतो. तेच मी तुम्हाला जसं बोलते की ते फ्रेश नसतात ना, मग फ्रेश नसले की वास येतो. आता ते कधी पोहोचायचे पुण्यापर्यंत फिश ना. चहा घेतलाय, योगेश पिऊन आला तिकडे, मला घेऊन आलाय. आणि कारण गाडी रोडवर होती. तसं गाडी रोडवर असल्यावर मी काहीच नाही करू शकली असते. पण स्टील तोच गेलेला होता घ्यायला. लॉग आउट केलं आणि आम्ही मस्त बीचवर चाललो. येस, बीचवर जाऊन तुम्हाला डहाणूचा बीच दाखवूया. आणि किती शेवपुरी सुंदर खाऊ. आहे ते. नेहाला सुंदर बीच आहे ते. नेहाला मला डहाणू beach वरची बीचवरची शेवपुरी शेवपुरी खूप खूप आवडते. Yes, मग मी आज ती खाणार आहे. आणि फिश मार्केट पण आहे तिकडे. फिश मार्केट पण आहे. जर चांगली फिश भेटली तर आम्ही आज फिश पण आणि काल फिशच खाल्लेली परत. हां भेटू बीचवर. डहाणू बीच. ही माझी बहीण आहे, ही मम्मी, आणि हा योगेश. ह्याला तुम्ही सगळेच ओळखतात. हाय बोला. मस्त आम्ही बीचवर एन्जॉय करू, शेवपुरी वगैरे खाऊ. तुला खायची आहे का शेवपुरी? तुला की तुला काय दुसरं खायचंय? गोळा नाही खायचा. तुम्हाला काय खायचंय? जाऊ दे, आम्ही शेवपुरी खाणार आहोत. आम्ही बीचवर एन्जॉय करतो. चला, पावसाचं चाललंय. येतोय जोरात. डहाणूच्या शिवपाणी पुरी जे खूप फेमस आहे तिथे आलो. शिवसागर ना. शिवसागर. त्याने बेड घेतली आहे आणि मी पाणीपुरी घेतली आहे. पाणीपुरी कशी दाखवू बाळा? बंद करा. ऑलरेडी मी 1 पीस खाल्लाय आणि 1 पीस योगेशने उचललाय. बनवून ही होती आमची डहाणूची ट्रिप, जिथे आम्ही बाय रोड आलेलो डहाणूला. मग आम्ही डहाणूचा बीच बघितला जो आम्हाला खूप आवडतो. मग इकडचे काहीतरी स्पेशलिटी फूड टेस्ट खायला येतो. वडापाव इकडचा, कारण पुण्यात वडापाव नाही चांगले भेटत. फिश खायला येतो. फिश खायला येतो. भेळ एन्जॉय केली, वडापाव एन्जॉय केला. येस. आता आजपासून परत ऑफिस आहे. वीकेंड संपलेला आहे. 3 दिवस लॉंग वीकेंड होता हा. ऍक्च्युली मला US हॉलिडे होती, म्हणून आम्ही प्लॅन केलेला की डहाणूला जाऊन येऊ. आता आज निघतोय. मंडे काल संपला, आज ट्यूजडे आहे. सो आता निघतोय. बघू, संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत पोहोचू आम्ही पुण्याला. असा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि काय तुम्हाला हवंय अजून ब्लॉग मध्ये, तुम्हाला आम्हाला कसं बघायला आवडेल ते नक्की सांगा. कमेंट करा. आणि सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच. बाय.